हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. देव म्हणतो, मी तुला नेमलं आहे, स्थापित केलं आहे, मी तुला रोवलं आहे, यासाठी की तू जाऊन फळ द्यावंस. या व्यस्त जगामध्ये उत्तम फलदायी जीवन जगण्याविषयी या काळात आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट ही की बायबलमध्ये असं एकही वचन नाही जिथे देवाने आपल्याला व्यस्त राहण्याविषयी काही सांगितलंय अशी आज्ञा कुठेही नाहीये. व्यस्त रहा असं सांगत नाही देव, पण ते चांगलं फळ धारण करण्याविषयी खूप काही सांगतं. तर या सत्रांमध्ये मी तुमच्याशी बोलणारे ती फळ देण्याविषयी आपण ते 2 भागात शिकणार आहोत. एक आहे आत्म्याचं फळ देणं, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, या सगळ्या सुंदर गोष्टी या आपल्यातून दिसायला हव्यात, म्हणजे लोकांना कळेल खरं कार्य झालंय. शोपुरता बंपर स्टिकर नाहीये, तर आपल्या जीवनाला खरं फळ लागेल. आणि दुसरी गोष्ट बघा, हे खूप महत्वाचं आहे, तुमच्या विश्वातल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताची प्रीती पोहोचवणं आणि त्यांना मदत करणं, जे त्या मदतीच्या योग्यतेचे नसतील त्यांनाही मदत करणं, गरजू लोकांना मदत करणं, गरिबांना करणं, केवळ स्वतःलाच आनंदी करत बसण्यापेक्षा आपला सगळा वेळ इतरांना सुखी घालवण्यासाठी प्रयत्न करणं. आणि बघा, स्वार्थी वृत्ती ही आपल्या जीवनातली मोठी समस्या आहे. मागच्या आठवड्यात मी ज्या पुस्तकाचा एक अध्याय वाचला होता तो मी पुन्हा वाचणार आहे. त्याची आपल्याला गरज आहे. आणि आपण स्वतः तितके मग्न असतो की आपल्याला वाटतं की देव आपल्यासाठीच अस्तित्वात आहे, आपल्याला सुखी ठेवण्यासाठी आणि हवं ते देण्यासाठी. आणि वस्तुस्थिती मात्र त्या विरुद्ध आहे की जरी देवाला आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे तरी आपण इथे आहोत ते त्याच्या सेवेसाठी. बऱ्याचदा आपण ही गोष्ट विसरतो. आपल्याला रोज देवाची सेवा करायची आहे. आपण रोज देवाची प्रार्थना करायला हवी की प्रभू, आज तुला माझ्याद्वारे काय साध्य करायचं आहे आणि मी कुणाला मदत करावी ते मला दाखव. आणि आज माझ्या जरी इतर योजना असल्या तरी तुझी योजना पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. देव क्वचितच लोकांच्या योजनेत व्यत्यय आणत असतो. जर तुम्ही बायबलमधल्या अनेक घटना वाचल्यात तर तुम्हाला आढळेल की ज्यांना देवाने पाचारण केलं ते सगळेच जण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त होते. आणि बघा, अब्राहम ज्याचं नाव अब्राम होतं, तो सुखी विलासी जीवन जगत होता. त्याला पत्नी होती, नोकरचाकर होते, कुटुंब होतं, तो तंबूत राहत होता. आणि देव म्हणाला की चला, निघायची वेळ आली आणि तू निघालास ना की मी दाखवीन कुठल्या मार्गावर चालायचं. तुम्हाला हे कसं वाटतं सांगा? तुमचं कुटुंब आणि जे काही ते सगळं घेऊन निघा आणि मी दाखवीन तसं चालत राहा. नाही, मी कल्पनाच करू शकत नाही की त्याला जलप्रलयासाठी तारू बांधायला सांगण्यात येईल जेव्हा पाऊस काय आहे तेच माहित नाही. पेत्र आणि याकोब मासे धरत होते आणि येशू म्हणाला, माझ्या मागे या. ते सगळं काही सोडून त्याच्या मागे गेले. आणि बघा, मला वाटतं आपल्यातले बरेच जण आपल्या शरीरावर अदृश्य चिन्ह बाळगतात, त्रास देऊ नका. हॉटेलच्या ज्या दारावर तुम्ही ही पाटी लावता ना, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्या दुपारच्या साखर झोपेत कोणी व्यत्यय आणू नये, आपण देवाला असं कधीही म्हणता कामा नये की माझी योजना तयार आहे, मला डिस्टर्ब करू नकोस. आपण त्याच्यासाठी आहोत, तो आपल्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा. काय मी इथे येताना काही कारणास्तव माझ्या मनात एक विचार फार प्रबळपणे आला की आपण नेहमीच असं म्हणतो की देवा तू माझ्यासाठी हे कर ते कर, देवा तू ते कर, आणि माझी इच्छा आहे की माझ्या जीवनातली ही समस्या सोडव, तू माझ्यावर कृपा कर, मला आशीर्वाद दे, मला आणखी पैसे दे, मला हे दे, मला दे दे दे, मदत कर, प्रश्न सोडव, प्रश्न. देवाला आपण विनंती करतो आणि तो आपली मदत करतो. फक्त तो म्हणतो मलाही कधीतरी मागा. बघा, देवाकडे काही मागण्यात गैर नाहीये, पण गंमत आहे का आपण वारंवार तेच करतो आणि मुख्य मुद्दा आपण डावलतो.
आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही रोज देवाला असं म्हणा की मी तुझ्यासाठी काय करू ते सांग. मला असा कोणी दाखव ज्याला मदतीची गरज आहे. मला असा कोणी दाखव ज्याला मदतीची गरज आहे. तुम्ही अशी प्रार्थना सुरू केली की देव अनेक गोष्टींनी तुम्हाला थक्क करेल. तो नेहमीच तुमच्या सोयीप्रमाणे नाही चालत. पण इतक्या वर्षात माझ्या ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीत मी ही गोष्ट शिकले की तुम्ही एकाच वेळी स्वार्थी आणि आनंदी असू शकत नाही, आणि ते शक्यच नाहीये. तेव्हा व्यस्त बनू नका, तर मस्त फळ द्या. मत्तई अध्याय 12 वचन 33 म्हणतं, तुम्ही त्यांना फळावरून ओळखाल. या जगाला कसं समजेल बरं की ख्रिस्त आपल्यामध्ये जगतो? केवळ आपल्या कारवर मासा असलेलं बंपर स्टिकर लावल्याने किंवा दर रविवारी सकाळी 2 तासांसाठी घराबाहेर राहिल्याने किंवा गळ्यात क्रॉस घालून मिरवल्याने ते जगाला नाही कळत. मग त्यांना कसं कळेल? तुम्ही त्यांना फळावरून ओळखाल. खरं तर तुम्ही चांगलं वागला तर इतका उपदेश देण्याची गरजच राहणार नाही. बघा, लोकांना ख्रिस्त दिसेलच. आपण साक्ष देण्याविषयी आणि सुवार्ता गाजवण्याविषयी खूप ऐकतो, पण मला मनापासून वाटतं आपण लोकांना ज्या ख्रिस्ताविषयी सांगू इच्छितो तो सर्वप्रथम आपल्या जीवनात दिसण्याची गरज आहे. बघा, फळ दिसतं ते आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपण इतरांना केलेल्या मदतीमधून. आणि म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, आणि त्यासाठी आपली ही सभा संपल्यानंतर तुम्ही स्वतःसोबत थोडासा वेळ घालवा आणि स्वतःला विचारा की माझी कुणाला मदत होते? मी करतोय कुणाला मदत? कुणाच्या जीवनात मी काही बदल घडवून आणलाय का? आणि बघा, जर तुम्ही मुलांचं संगोपन करण्यात हातभार लावत असाल तर ते अतिशय मोठं कार्य आहे, पण इतरांना मदत करणंही तितकंच गरजेचं आहे. करताय का तुम्ही मदत? दुसऱ्यांचं जीवन सुखी करण्यासाठी मी काय करते आहे? प्रत्येक वेळी लोकांना मदत करताना तुम्हाला काहीतरी द्यावं लागणारच आहे. वेळ द्यावा लागेल, पैसे द्यावे लागतील, तुमची शक्ती द्यावी लागेल. लोकांना मदत न करण्याचं एक कारण हे असतं की आपल्याला आपलं काही द्यायचं नसतं, आणि काही लोक आपला वेळ आणि पैसा याबाबतीत फारच स्वार्थी असतात. मत्तई अध्याय 21 वचन 18-19 मला ही वचनं आवडतात. मला यातून कुठलाच सैद्धांतिक संघर्ष सुरू करायचा नाही, पण मला या वचनातून सुंदर मुद्दे सुचलेत. वचन 18 मध्ये म्हटलंय, मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. तो भुकेला झाला. बघा, जगभरात असे अनेक लोक आहेत जे भुकेलेत, आणि मी शारीरिक भुकेविषयी बोलत नाहीये. त्यांना दुसऱ्या गोष्टीची भूक आहे आणि त्यांना ठाऊक नाही कशाची ते, पण जग त्यांना तृप्त करत नाहीत. जीवनात ते अतृप्त आहेत. ते मुळीच संतुष्ट होत नाहीत. त्यांना काय हवंय ते त्यांना कळत नाही, पण ते भुकेले आहेत. त्यांना काहीतरी हवंय, पण नेमकं काय ते त्यांना कळत नाही. आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते, ते पाहून तो त्याच्याजवळ गेला, पण पानांशिवाय त्याला त्यावर काहीही मिळाले नाही. आता हा भाग विसरू नका, पानांशिवाय त्याला काही मिळाले नाही. मग तो त्याला म्हणाला, यापुढे तुला कधीही फळ न येऊ. आणि ते अंजिराचं झाड ताबडतोब वाळून गेलं. आता बघा, जेव्हा मी हे वाचायचे तेव्हा मला त्या अंजिराच्या झाडाची कीव यायची, आणि मी म्हणायचे, म्हणजे मला असं वाटायचं की त्या झाडावर किती अन्याय झालाय. बघ प्रभू, तुला जे हवं होतं ते मिळालं नाही म्हणून तू त्या झाडाला शाप दिलास. म्हणजे प्रभू येशूच्या व्यक्तिमत्वाला ते न शोभणारं होतं. आणि मग मला अंजिराच्या झाडांविषयी काहीतरी महत्वाचं असं कळलं, आणि याचा खुलासा विस्तारित बायबलच्या मूळ आवृत्तीत आहे. आणि आता या बायबलच्या नवीन आवृत्तीत खाली तळटिपा दिल्या नाहीत, पण मूळ आवृत्तीच्या तळटिपेत अंजिराच्या
झाडाविषयी सांगितलंय की त्यावर जेव्हा पानं असतात तेव्हा त्या पानांखाली फळ हे असायलाच हवं. त्या झाडाची रचनाच तशी असते. फळ देणाऱ्या ऋतूत अंजिराला प्रथम फळं येतात आणि मग पानं, आणि तो भुकेला होता आणि पानं पाहून फळाच्या अपेक्षेने तो झाडाकडे गेला. आणि बघा, मला वाटतं पुष्कळदा आपल्यावर फक्त पानच असतात आणि फळं नसतातच. म्हणूनच आपल्या फक्त कारवर लिहिलेलं असतं की मी ख्रिस्ती आहे. आपण चर्चला जातो, ख्रिस्ती गाणी गातो, ख्रिस्ती दागिने घालतो आणि ख्रिस्ती बोलीही बोलतो. काय बरोबर आहे ना? पटतंय? आमीन. प्रभूची स्तुती असो. बघा, येशूने त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला कारण ते ढोंगी होतं. त्याच्याकडे जे नव्हतं ते असल्याचा त्याने आव आणला होता. आणि बघा, मला असं अंजिराचं झाड नाही बनायचंय ज्यावर फळं नाहीयेत, फक्त पानच आहेत. चला, आदामाला देव म्हणाला फलद्रूप आणि बहुगुणित व्हा. नोहाला तो म्हणाला फलद्रूप आणि बहुगुणित व्हा. योहान अध्याय 15 मध्ये येशूने म्हटले, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. आपण बोलल्याने काही सिद्ध होत नाही, तर आपल्या जीवनातील फळातूनच आपण कोण आहोत हे कळतं. आणि आपण आत्मिकदृष्ट्या परिपक्व होत असताना एक गोष्ट आपल्या जीवनात घडली पाहिजे. जशी लेकरं बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेत येतात तसं आपण आत्मिकदृष्ट्या वाढावं. पण बघा, त्यासाठी वेळ लागतो. परिश्रम करणं आणि वचनाचा अभ्यास करणं या सगळ्या गोष्टींची खरंच खूप गरज आहे. आणि शुक्रवारी रात्री एखाद्याची वचनसेवा ऐकण्यासाठी निघणं, एकत्र आराधना करणं, या सगळ्या गोष्टी येतात. आणि इतर अनावश्यक अशा काही गोष्टी करण्यापेक्षा या गोष्टी केलेल्या बऱ्या. आणि खात्री देते, तुम्ही आधी ज्या गोष्टी करत होता त्यापेक्षा उद्या अधिक बरं कराल. खूप आनंद मिळेल तुम्हाला. आमेन. मी लोकांना नेहमीच सांगते की तुम्ही विश्वासणाऱ्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात आलात आणि नुसतं बसून राहिलात, तुम्हाला काही मिळालं नाही, फक्त बसलात, तरी इतर विश्वासणाऱ्यांच्या संगतीमुळे, त्या वातावरणामुळे तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं घडेल. जेव्हा तुम्ही एखाद्या वाईट वातावरणात असता तेव्हा कसं वाटतं हे तुम्हाला ठाऊक आहे? म्हणजे ते खूप वाईट असतं, सगळ्या नकारात्मक गोष्टी असतात, खूप वाईट. पण इथे मात्र आपण चांगल्या वातावरणात होत नाही का? तुमच्या दोन्ही बाजूला मागे पुढे अवतीभोवती अभिषेक झालेले लोक आहेत. अहो, आमेन. त्यांच्यामध्ये देव वस्ती करतोय आणि ही खूप चांगली जागा आहे. म्हणून आपण वाढत असताना आपल्याला स्थैर्याची गरज असते. स्थिरता महत्वाची. आपण एवढं वाढावं की जीवनात काहीही झालं तरी आपण तिथे सारखंच असायला हवं. हे महत्वाचं आहे खूप. बघा, सारखंच राहणं हे माझ्यासाठी एक आव्हान आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यात ख्रिस्ती म्हणून राहताना कठीण प्रसंग येतात, कधी बरं वाटत नाही, कधी नोकरी जाते, कधी आपण आजारी पडतो, तेव्हा निराशेत असणं हे नक्कीच बरोबर नाहीये. अरे काय झालं तुला? अगं संपूर्ण दिवस व्यस्त होतो, खूप ट्रॅफिक होतं, माझं डोकं दुखायला लागलं, ब्ला ब्ला ब्ला. एक गोष्ट सांगू, प्रत्येकाचं काहीतरी असतंच. अहो, सगळ्यांनाच समस्या असते. आणि काही ख्रिस्ती लोक तर तुम्ही जगात पाहिलेल्या सगळ्या लोकांपेक्षा इतके निराश आणि उदास असतात. आणि हे भयंकर आहे. पण उदास ख्रिस्ती असण्या एवढी वाईट गोष्ट नसेल या आयुष्यात. आमेन. म्हणून आपल्या जीवनातून धीर हे फळ नेहमी दिसायला हवं. मी
मी तरी त्यात अजून परिपक्व झालेले नाही, कारण मलाच धीराची गरज आहे. आनंद, शांती, परस्पर प्रीती, क्षमाशीलता, त्वरित क्षमा करणं, उत्तम फळ. आणि हे उत्तम फळ जितकं जास्त तुमच्या जीवनात दिसेल तितकेच तुम्ही आनंदी राहाल. कारण हे सत्य आहे की भावनांच्या आहारी गेल्याने आपण वाईट वागतो, आपण वाईट बोलतो, आपण कितीही सावरासावरी केली ना तरी ते सतत आपल्या मनाला बोचत असतं. आपण दुसऱ्यांना दोष दिला तरी आपली चूक आपल्याला ठाऊक असल्याने ते सारखं मनाला लागतं. आणि बघा, हे नेहमी होतं. आणि म्हणूनच तुम्ही विसरू नये म्हणून मी हे सत्य तुम्हाला 100दा सांगू शकते. आणि ते हे आहे की तुम्ही इतरांशी जितके चांगले वागाल तितकेच आनंदी राहाल. आम्ही योहान अध्याय 15 वचन 16. तुम्ही मला निवडले नाही, येशूने म्हटले, मी तुम्हास निवडले. मी तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही फळ द्यावे. मला हे आवडतं. दुसऱ्या शब्दात, तुम्ही आता जिथे आहात तो अपघात नाहीये. देव म्हणतोय की मी तुला जिथं ठेवलंय तिथं तुला ठेवण्यामागे माझा खास उद्देश आहे. आणि तो उद्देश आहे की तू जाऊन फळ द्यावे. बघा, तुम्ही म्हणाल, पण मला इथं आवडत नाही. पण तुम्हाला आवडण्याची गरजच नाहीये. तुम्हाला तिथं प्रभूसाठी फळ द्यायचंय ना. ज्या हेतूनं देवानं तुम्हाला तिथं ठेवलंय तो तुम्ही पूर्ण केला तर तुमची बढती होईल. पण तुम्ही त्रागा करत राहिला तर तुमची स्थिती आणखीन बिघडेल कदाचित. आमीन. बघा, कुरकुर म्हणजे खोळंबा आणि स्तुती म्हणजे उन्नती आहे. मी ते काय करतेय? तुम्ही वचनावर विश्वास ठेवलात तर देव म्हणतो की मी तुला नेमलं आहे, मी तुला नियुक्त केलं आहे, मी तुला रोवलं आहे यासाठी की तू जाऊन फळ द्यावंस आणि तुमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव व्हावं. आणि बघा, आपल्याला आधीच स्थापित करण्यात आलं आहे आणि म्हणूनच आपण आज इथे आहोत. आता बघा, फळाची व्याख्या अशी आहे, जीवसृष्टीच्या अंतर्गत ऊर्जेद्वारे निर्माण झालेलं उत्पादन. दुसऱ्या शब्दात, जे काही बाहेरून उमलतं ते आतमध्ये चाललेल्या प्रक्रियेचा परिणाम असतं. आणि बघा, एखादं झाड संत्र्याचं असतं कारण त्याला संत्री लागतात, आणि एखाद्या झाडाला सफरचंदाचं झाड म्हणतात कारण त्याला सफरचंद लागलेले दिसतात. तसंच एक ख्रिस्ती असतो कारण त्याला ख्रिस्ताचं फळ लागलेलं दिसतं. पण तुम्ही इतरांपेक्षा चांगले आहात असं तुमच्या संभाषणातून दिसत नसेल किंवा इतरांचा न्याय करण्याची तुमची वृत्ती असेल तर ते अजिबातच चांगलं नाहीये, नक्कीच नाही. आमेन. बघा, जगात असे खूप लोक आहेत जे अगदी वाईट पद्धतीनं दुखावले गेलेले आहेत. आणि बऱ्याचदा ख्रिस्ती या नात्याने एकत्र असल्याने, आपण खूप जास्त आध्यात्मिक असल्याने आपण बाहेर जातो आणि इतरांच्या जीवनात शिरून असं दाखवतो की वा, आणि मग आपण लगेच त्यांच्यापासून दूर होतो, स्वतःला वेगळं करतो. मला आठवतं की मी आणि माझा नवरा डेव इतर काही जण इंग्लंडच्या एका पालकासोबत होतो आणि ही व्यक्ती अगदी वेगळ्या स्वभावाची होती आणि ते लोकांशी चांगलं वागायचे. आणि आम्ही स्टारबक्समध्ये गेलो आणि आमचं स्वागत करणारी मुलगी अशी होती की तिच्या केसांना 5 वेगवेगळे असे रंग होते आणि तिचे केस 40 वेगवेगळ्या दिशांना ताठ उभे होते आणि तिने अंगभर टोचून घेतलं होतं. आणि माझी ती धार्मिक वृत्ती उफाळून आली. आणि चला, आता
तुम्हाला कधी धार्मिकतेचा उमाळा आल्याचं जाणवलंय का? म्हणजे बऱ्याचदा आपल्याला तसं असं आतून असं जाणवतं की तर हे इंग्लंडमधील गृहस्थ काउंटरवर झोकून तिला असं म्हणाले की बापरे, मला तुमचे केस इतके आवडले, कसे केलेत तुम्ही हे? त्यांचं तिच्याबरोबर संभाषण सुरू झालं आणि ते असे बोलण्यात अगदी छान गुंगून गेले आणि माझं असं झालं की मी माझा धार्मिक उमाळा आवरू पाहत होते. आमीन. बऱ्याचदा ही गोष्ट मी सांगते, पण माझ्या मनात आलं की पुन्हा ती मी सांगावी. मी एका बहिणीबरोबर एकदा शॉपिंगला गेले होते आणि आम्ही एका दुकानात गेलो आणि तिथली मुलगी आनंदानं असं म्हणाली की तुम्ही इथं कशासाठी आला आहात? आणि मी म्हटलं की आम्ही ख्रिस्ती आहोत, एका सभेसाठी आलोय. ती म्हणाली मी आत्मिक आहे. आणि मी नेहमीच असं दाखवायचे की जेव्हा तुम्ही एखाद्याला म्हणता तुम्ही ख्रिस्ती आहात आणि ते म्हणतात आम्ही आध्यात्मिक आहोत, तेव्हा तुम्ही हे शोधू पाहत असता की ते कुठल्या प्रकारचे आध्यात्मिक आहेत. आणि मग आम्ही तिच्याशी थोडंसं बोललो आणि त्या दरम्यान तिने काही अपशब्द वापरले आणि खूपच वाईट होते ते. आणि ती म्हणाली की ओ माफ करा. मग ती म्हणाली एक सांगू का? ती म्हणाली देवही चिडत असेलच. बघा मी आता सज्ज झाले आणि उभीच राहिले देवाच्या वतीने बोलायला. मी काउंटरवर झुकून तिला असं म्हटलं की देव कधीही चिडत नाही. आणि माझी सुवार्थिक मैत्रीण लगेच माझ्या पुढे उभी राहून म्हणाली आणि देवाला वाईट लोकही आवडतात. बघा, बरेचसे धार्मिक लोक जे करतात तेच मी करू पाहत होते आणि आम्ही अजून मासा पकडला नव्हता आणि त्याला साफ करण्याच्या प्रयत्नात होतो आम्ही. पण कळतंय ना मला काय म्हणायचे ते? तुमच्यासोबत काम करत असलेल्या लोकांच्या चुकांवर सतत टीका करण्याची वाईट वृत्ती तुम्ही बऱ्याचदा बाळगता, पण त्यापेक्षा तुम्ही प्रभू येशू जसा लोकांशी वागला तसं तुम्ही वागला तर किती बरं होईल सांगा मला. ते सुधारतील नाही का? चला आता तो लोकांना भेटायचा, त्यांच्यावर प्रीती करायचा आणि त्यांनी जिथे असायला हवं त्यांना तिथे जायला तो मदतही करायचा. फळ हे आपल्या जीवनातील अदृश्य कार्याचं दृश्य स्वरूपातील मूर्त स्वरूप असतं. आणि म्हणूनच देव आपल्या जीवनात कार्य करत असतो, म्हणजे ते आपल्या परिवर्तनातून दिसून येतं. बघा, त्याला काही काळ लागतो. हे काही एका रात्रीत घडून येणारं कार्य नाहीये. आपण जिवंत असेपर्यंत आपली वाढ ही होतच असते आणि म्हणून आपलं शिक्षण कधीच थांबत नाही. आपल्याला नेहमीच वारंवार शिकण्याची, वारंवार ऐकण्याची आणि वचनातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करायची गरज असतेच. इफिस्करास अध्याय 3 वचन 20 म्हणता आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करण्यास देव समर्थ आहे. देव समर्थ आहे. जर आपण येशूला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गरजा भागवणारी व्यक्ती म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करणं थांबवलं तर बरं होईल. आज आमचा बचाव होण्यासाठी 20 गोष्टी कशाही करून पुरव. बघ देवा तू हे केलेलं नाहीयेस. आजच्याच माझी समस्या सोडवली नाहीस, मी तुझ्याबरोबरचं नातं तोडीन. आणि मला नाही माहित मी अजून किती वाट पाहू. माझा एअर कंडिशनर तुटलाय, 3 दिवस झाले तरी तो रिपेअर करणारा आला नाही. मी निराश आहे. पण देव तुमच्या द्वारे कार्य करू शकतो याची तुम्हाला कल्पनाच नाहीये. तो अद्भुत कार्य करतो तुमच्याद्वारे. मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छिते की तुम्ही व्यस्त असावं अशी देवाची इच्छा नाही, तर बायबल म्हणतं तुम्ही फलदायी व्हावं.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.